बेहदची परम महाशांती. आज आपल्याला बापूजी कर्म, अकर्म आणि विकर्म ह्याचे ज्ञान देत आहेत. आत्म्याची निर्मिती झाली त्या क्षणापासून आत्मा कर्मच करत आहे. निराकारी अवस्थेत असतानाही तो विचार करत होता आणि विचार करणे हेही कर्मच आहे. निराकारी अवस्थेतून आत्मा तीन तत्वात आला, देवता बनला आणि पुढे मनुष्य योनीत आला. मनुष्य बनल्यानंतर हा आत्मा पाच तत्वांच्या जगात जन्म-मरणाच्या चक्रामध्ये अडकला. कर्म मुख्यतः दोन प्रकारचे असतात. सत्यकर्म म्हणजेच पुण्यकर्म आणि पापकर्म, ज्याला आपण विकर्म म्हणतो. जेव्हा आत्मा स्वार्थ, देहभाव, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकारातून कर्म करतो, तेव्हा ते विकर्म बनते आणि त्याचे फळ आत्म्याला भोगावेच लागते. आता प्रश्न येतो, अकर्म म्हणजे काय? ज्या कर्मांचा आत्म्यावर हिशोब लागत नाही, जे निष्काम भावाने केले जाते, त्याला अकर्म म्हणतात. उदाहरणार्थ, एक सैनिक सीमेवर लढतो. तो द्वेषाने नाही, तर कर्तव्य भावाने काम करतो. म्हणून त्याचे कर्म पाप ठरत नाही, ते अकर्म बनते. आणि देशासाठी प्राण दिल्यास ते सत्यकर्म ठरते. महत्वाची गोष्ट म्हणजे मन, वचन आणि कर्म या तीनही स्तरावर पुण्य आणि पाप तयार होते. फक्त कृती नाही, तर विचारही कर्म असतात. नकारात्मक विचारांनी वायुमंडळ दूषित होते आणि हेही एक विकर्मच आहे. आज जगामध्ये नकारात्मकता वाढली आहे, कारण बहुतेक लोकांची विचारसरणी नकारात्मक झाली आहे. सत्ययुगामध्ये विचार शुद्ध होते, म्हणून वातावरण शुद्ध होते. त्रेतायुगामध्ये स्वार्थ वाढला, द्वापारात संघर्ष वाढला आणि कलियुगामध्ये धर्माच्या नावाखाली अधर्म वाढला. हा नकारात्मक वायू आपल्या प्राणमय शरीरावर आणि थेट मनावर परिणाम करतो. विचार अधिक नकारात्मक बनवतो. म्हणूनच उपाय एकच: स्वतःला ओळखा. तुम्ही आत्मा आहात, शरीर नाही. आत्मस्वरूपामध्ये स्थिर व्हा आणि परमधामातील ऑलमायटी ऑथॉरिटीला आठवा. त्याच्याशी नातं जोडा. तो माझा ग्रेट 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 ग्रँडफादर आहे आणि मी त्याचा ग्रँडचाइल्ड आहे. जेव्हा आत्म्यामध्ये परमप्रकाश भरतो, तेव्हा जन्मोजन्मांचं पुण्य, पाप, विकर्म हळूहळू नष्ट होतं. आत्मा कर्मातीत अवस्थेत जातो, आपल्या मूळ स्वरूपामध्ये परततो आणि मन हलके होते. शेवटी एकच मंत्र: परमशांतीचा विचार करा, परमशांती बोला आणि परमशांती पसरवा. आजूबाजूचे वायुमंडळ, सूक्ष्म शरीर, कारण शरीर सगळं काही परमशांतीने भरून जाईल. बेहदची परम महाशांती.